नमस्कार मित्रस्वनी. આજની ऐराणी हास्यकथा आहे अंतर्यामी जवाई. 2015માં મેં બીએડ લે હતો તો આમના બીએડના એક શિક્ષકની એક કથા વર્ગમાં सांगी होती. ज्यांना या कथाना जो बी लेखक होई तो मला माहीत नाही, पण एक कथा आहे अंतर्यामी जवाई. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. दखा एकदा काय म्हणा, एक जवाई सासरवाडीला जास. संध्याकाळी टाईम रास रेल्वे स्टेशनला उतरस आणि असा धक्का खात कूत अंधारामा चालत चुलत जास्त बिचारा आणि जोरमा एक खड्डामा पडस. कसा तरी सावरी सुवरीसने असा उठस, बागी 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 घर जास. सासूले गैरा आनंद बस. जवाई उन्हा जवाई उन्हा जवाई उन्हा, आय रांधू का ते रांधू, आय रांधू का ते रांधू. मग सासू स्वयंपाक करस आणि जेवायला मस्त पोया वाढस. 1 2 3 4 पोया जेवायला वाढस. 4 पोया खावानंतर सासू जेवायला विचारत, जवाई बापू आणखी एक पोळी देऊ का, पोळी देऊ का. जवाय म्हणस, नाही नाही मामेजी, मला माहितीच आहे तुम्ही 4च पोळ्या टाकेलच. सासूला वाटत आपला जवाई अंतर्यामी आहे आणि जवाई हुशार आस. सासू रांधस देखीलच कितला पोळ्या टाकला नाही असं 4 पोळ्या राहतस. जवाई 4 पोळ्या खायलेस. सासूला वाट आपला जवाई अंतर्यामी आहे. दुसरा दिन गावमा पोलीस पाटीलनी बाहेरास तिना बैल दौडी जायलास आणि ती विचारस त्या सासूले, आमना बैलने सापडे ना 2 दिन जायना. सासू म्हणे, बस एवढंचाच प्रॉब्लेम आहे तुम्हाला. म्हणे, हा काही टेन्शन नवले का काही टेन्शन लेऊ नका, आपला जवाई अंतर्यामी लगेच सांग दे तुम्हाला बैल कोठे आहे. जवाईकडे जातस. जवाई बापू सांगा बरे ना बैल कुठे आहे. जवाई लगेच सांगत, रेल्वे स्टेशनना पुढे एक मोठा खड्डा आहे, त्या खड्डामध्ये ना बैल बसेले. कारण संध्याकाळी येताना जवाई जोरमा त्या खड्डामध्ये पडस ना, त्या बैलवर पडस आणि जोरमा त्याला कंबरले मार लागेलास. आई गोष्ट त्यासना बैल ते सापडी जास. आई गोष्ट आजूबाजूना 4-5 गावेस ना पहिली जास. अमुक अमुकना जवाई अंतर्यामी आहे, अमुक अमुकना जवाई अंतर्यामी आहे. तट एक राजानं सोनं, आजूबाजूनं 2-3 गावे सोडून एक राजानं सोनं दौडेलं असते गावमा. त्या राजाला माहीत पडस की अमुक अमुकना जवाई अंतर्यामी आहे. लगेच राजा वाटला 2 सैनिक असले, जावा त्या जवाई उचलेला या. जवाईले सैनिक लेवाले, तर तू जवाई रावण्याकर सैनिक असणार. अरे भाऊ, मला काय माहीत नाही, मी अंतर्यामी नाही आहे, मी अंतर्यामी नाही, मला काहीच माहीत नाही, मला नकाले जावा, मला नकाले जावा. तरी सैनिक त्याला उचलेच नाही, लई जातात जवाईले. जवाईले राजासमोर उभं करतस की राजा, जवाईले विचारस, सांगा आमनं सोनं कोठे. जवाई हुशारास. जवाई राजाला सांगस की मी एक दिन मा एकच प्रश्न उत्तर देस, मी आज काय सांगाव नाही, काल दिन सांगस. जवाई विचार करस, मी अंधारामा थांबसून पायटे गायब होई जासो, अंधारानं फाय झालीच नाही. आते तठे रातले महलमा जवाई राहस, पण ज्या दासीने सोनं चोरलास तिले काय जप लागस नाही. ती जवाईले रातले भेटायला जास आणि सांगस ती दासी की दखा जवाई बापू, ते सोनं मी चोरलं होतं आणि राजवाडानं बाहेर हत्तीना पाय खाली ठेले, माले काय म्हणा नाव लिहू नका. सकाळ जवाई राजदरबार माझास, राजाचा सांगा म्हणा सोनं कुठे. तर जवाई सांगस की राजमहलना बाईला हत्तीना पाय खाली तुम्हाला सोनं ठेले, ते तुम्ही ली टाका आणि मला जाऊ द्या. सोनं सापडी जास, राजा खुश हो जास. पण तटला ज्या पंडित राहतस ते ऐकायला तयार होतच नाही की जवाई अंतर्यामी आहे. त्या सांगतस की आमना एक प्रश्न आहे, आम्ही जवाईले प्रश्न विचारसूत. इथला दिन आम्ही विद्वान आहेत, पंडित आहेत, आणि जवाई आजकाल नाव कसं काय अंतर्यामी होई घ्या, आमल्यानी परीक्षा लेणी आहे. लगेच तर ते हातमा एक पंडित काहीतरी लिसनी येस आणि जवाईला विचारलं, सांगाय ना मग काय आहे. तो जवाई किदरीने सांगस, आले मला काय माहीत नाही बो, तुमले काय सांगू मी झंडूबाम. आणि खरंच त्यानं हातमा झंडूबाम निघस. तो जवाई शेवट लगून अंतर्यामीच रास.